नमस्कार महाराज एक स्टेटसला रील ठेवली आहे मी स्टोरीला इंस्टाला, तुम्ही बघू शकता. अंजना अक्काची आजतकची. ती काय सांगते माहिती आहे का, जेवढा टॅक्स अमेरिका भारतावर लावेल तेवढी महंगाई अमेरिकेमध्ये वाढेल, भारतामध्ये वाढणार नाही. तर मित्रांनो एक उदाहरण घेऊ आपण. आता शेतकरी आहोत आम्ही, तर शेतीचं उदाहरण घेऊ. आता समजून घ्या 100 रुपये किलो कापूस आहे. अमेरिका 100 रुपये किलोने कापूस खरेदी करतोय भारतापासून, आणि अमेरिकेने आज टॅक्स लावून दिला 50%. किती टक्के लावला? 50%. आता तो कापूस तिथल्या व्यापाऱ्यांना कितीला पडेल? आता अमेरिकेने लावला म्हणजे ट्रम्प त्याच्या घरात नाही ठेवते, तो नाही तिथं खरेदी करायला जाते, तिथले व्यापारी खरेदी करतायत. मग तो कापूस काय किलो पडतोय आता अमेरिकेला? 150 रुपये किलो. आता मागायला सांगा, कापूस फक्त भारतात उगतो का दादा? नाही. कापूसची मक्तेदारी फक्त भारताची आहे का? नाही. पाकिस्तानमध्ये पिकतो, बांगलादेशमध्ये पिकतो, नेपाळमध्ये पिकतो, भूटानमध्ये पिकतो, चायनामध्ये पिकतो, ब्राझीलमध्ये पिकतो, बऱ्याच देशांमध्ये पिकतो. आता समजा तिथे 10 व्यापारी विक्रेते उभे आहेत, घेऊन आलेले त्यांचा माल आपल्या अमेरिकाकडे. आणि हेच समजा चायना आहे, नंतर इकडे बांगलादेश आहे, इकडे भूटान आहे, इकडे अमेरिका, इकडे आपला इंडिया आहे. इंडियाला 50% टॅक्समुळे इंडिया देतो आहे 150 रुपयामध्ये किलो, आणि हे सगळे 100 रुपये किलो देत आहेत. तर तिथले जे व्यापारी आहेत ते कोणाचा कापूस घेतील? साहजिक आहे त्या देशांचा. मग कोणाचा कापूस नाकारला जाईल? साहजिक आहे आपला इंडियाचा. आणि मग कापूस आपला बाहेर देशात निर्यात होणार नाही. तर मित्रांनो कापूस कुठे जास्त होईल? आपल्या देशात. कापूसाच्या आपल्या देशात जास्त झालं की आपली जे आहे भाव जे आहेत कापसाचे ते कमी होतील. मग ही अंजना अक्का डोकं लावते आहे का डोकं फिरवते आहे? मग ही अंजना अक्का आपल्याला जे सांगते आहे ते एड्यात काढत नाही असं वाटत नाही का तुम्हाला? मित्रांनो अशा पद्धतीने हे जे गोदी मीडिया करते एकदम चुकीचं करते आहे. मी खान सरांचा एक व्हिडिओ ऐकला होता की यांना जर मारायचं राहिलं ना म्हणे, फक्त नेत्यांच्या पायाला जहर लावून द्या, हे आपाप मरून जातील म्हणे. मित्रांनो खूप वाईट स्तराला आपला मीडिया जात आहे, आणि अत्यंत वाईट परिस्थितीने आपल्याला चांगल्याना एड्यात काढलं जात आहे. एवढी साधी गोष्ट तिला कळत असेल का? कळतं आहे, पण आपल्याला नाही कळत आहे. तर असा विषय महाराष्ट्र. त्यासाठी एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.